अरे शांत बसा ना. अरे तिथं आवाज येत नाही. स्पीकर कुठे? स्पीकरवाला कुठे आहे? स्पीकर एक्सक्यूज एक मिनिट. अहो तिथं आवाज जात नाही. हो इथं पण आवाज जात नाही. एक मिनिट. आवाजाची व्यवस्था करा ना. असं काय करताय? अरे थांबा रे. तुम्ही जरा तुमचा आवाज कमी करा म्हणजे माझा आवाज येईल. इथं पण करा ना. इथं आता येतोय का? इकडे येतोय का? अरे फिरव ना बाबा. काय फिरवायचं ते. जरा शांत बसा प्लीज. शांत बसा. आपल्याला 6 वाजता थांबायचंय. पुन्हा काही बोलणं राहिलं तर पुन्हा म्हणाल दादा तर बोललाच नाही. तर आवाज येतोय का? 2-3 स्पीकर लावायला काय झालं होतं? इथं दुसरा आहे का? हॅलो. आवाज आला? तुम्हाला आला? मागाशी द्यायला काय झालं होतं? मित्रांनो, ह्याच्यामध्ये चुकून माझ्या मित्रपक्षांचं कुणाचा नाव घ्यायचं राहिलं असेल, कारण मी आज 4 सभा संपून डायरेक्ट इथं आलोय. मला सगळे सहकारी दिसत आहेत, परंतु मला कुणाचाही त्या ठिकाणी अवमान करायचा नाही. तुम्ही सगळे महायुतीचे सन्माननीय इथं उपस्थित असणारे माझे पदाधिकारी, माझे तमाम बारामतीकर, बारामती तालुक्यातून आलेले माझे सगळे बांधव, त्याच्यामध्ये भगिनी, माझे पत्रकार मित्र, सर्व बंधू भगिनी आणि माझ्या सहकाऱ्यांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, अरे थांबा रे, 20 तारखेपर्यंत जोर राहू दे रे जरा तुझा, जरा थांब ना बाबा. त्यामध्ये आपल्या नेहमीच्या मैदानावर आपण आपली सांगता सभा घेतोय. मित्रांनो, आज आपल्या